नमस्कार. स्वागत आहे आजच्या या नवीन भागामध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कर्ज हवं आहे. तुम्ही बँकेमध्ये गेलात, कर्जासाठी अर्ज केला. बँक मॅनेजरनं तुम्हाला सांगितलं, "आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही." किंवा तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला लोन पाहिजे, कर्ज पाहिजे. तुम्ही पुन्हा बँकेत गेलात आणि कर्ज मागितलं. शाखाधिकारी बँकेनं तुम्हाला नकार दिला किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये गेलात तुमच्या खेळत्या भांडवलासाठी. तेव्हाही तुम्हाला बँकेनं नकार दिला. त्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका येईल, की आपल्याला बँक कर्ज नकार देत आहे. त्याचं कारण काय असू शकेल? तर आपला क्रेडिट स्कोर कमी असेल किंवा आपल्याकडे कागदपत्रांची कमतरता असेल किंवा आपली कर्ज परत फेडण्याची ऐपत नसेल. या 2-3 कारणामुळे एखाद्या वेळेस आपल्याला बँक कर्ज नाकारू शकेल. पण बँकेनं जर ह्या कारणांपैकी वेगळं कारण सांगितलं आणि बँकेनं आपल्याला असं सांगितलं, की आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, कारण आमच्याकडेच तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही. त्यावेळेस आपल्याला डोक्याला हात लावण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. सध्या बँकांच्या समोर एक नवीन संकट येत आहे. ते म्हणजे बँकांमध्ये पैसा कमी होत आहे. तुम्ही म्हणाल, जे बँका सर्वांना पैसे वाटतात त्यांच्याकडे जर पैसा कमी झाला तर काय? मग कोणाकडे पैसा असणार आहे? पैसा हा जनतेचा असतो नेहमीच आणि तो बँका या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये काम करत असतात. मित्रांनो, आज बँकांसमोर जे संकट येत आहे त्याबद्दल आपण या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, की बँकामध्ये ठेवीचा दर आणि बँकांची कर्ज वाढण्याची क्षमता याच्यामध्ये किती तफावत आहे, याचा सगळ्यांचा बँकेच्या पूर्ण व्यवस्थेवरती काय परिणाम झालेला आहे, या सर्वांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होत आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक यांना कर्ज घेण्यामध्ये कोणत्या अडचणी येणार आहेत, या सर्व गोष्टींचा सविस्तरपणे आढावा आपण या भागामध्ये घेणार आहोत. नमस्कार, माझे नाव आहे युवराज जगताप आणि तुम्ही पाहतात अनमोल हिरा. मित्रांनो, विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा आणि नोटिफिकेशनचा बेल आयकॉन आहे त्याला पण दाबून तुम्ही कायम इतर येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन ठेवू शकता. आपण पाहणार आहोत की बँकांमधला पैसा संपत चालला आहे म्हणजे काय होत आहे. बँकामध्ये ग्राहक 2 प्रकारचे असतात. पहिला असतो ठेवी ठेवणारा आणि दुसरा असतो कर्ज घेणारा. ग्राहक बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा करतात. ते वेगवेगळ्या खात्यामध्ये असतात. पहिला आहे सेव्हिंग अकाउंट, दुसरा आहे करंट अकाउंट जे की व्यावसायिक लोक वापरतात आणि ज्याला आपण डिपॉझिट अकाउंट म्हणतो म्हणजेच ठेव खातं, ते एक प्रकारचं खातं आहे. यामध्ये लोक आपापला पैसा आपल्या मेहनतीनं जमवलेला पैसा किंवा कुठल्याही स्वरूपातून मिळालेला पैसा बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवतो किंवा कुठल्याही खात्यामध्ये ठेवत असतो. हा पैसा बँका एकत्रित करतात, त्यावरती ठराविक दराने व्याज देतात आणि तोच पैसा इतर ग्राहकांना बँका कर्जाच्या स्वरूपाने देत असतात. ज्यावेळेस बँकेकडे भरपूर मोठ्या प्रमाणावरती पैसा असेल त्यावेळेस बँका त्यातला काही भाग हा रिझर्व्ह बँकेकडे ठेवून उर्वरित भागावरती लोन वाटप करत असतात. हा व्यवहार करण्यासाठी बँका मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतात. अशा पद्धतीनं काम करताना बँकांना वाटलेलं कर्ज, त्यावर मिळणारे व्याज व जमा झालेल्या ठेवी व त्यावर देण्यात येणारे व्याज, या 2 व्याजामधली जी तफावत आहे, तो जो फरक असतो तो बँकांचा नफा असतो. जर या दोन्ही गोष्टी मधील बॅलन्स जर बिघडला तर बँका या तोट्यामध्ये येतात किंवा बँकांची परिस्थिती. प्रामुख्यानं बँकांकडे येणारा जो पैसा आहे तो ठेवींच्या स्वरूपामध्ये बँकेला मिळत असतो. त्यामध्ये आहे मुदत ठेवी, बचत खात्यातील ठेवी आणि चालू खात्यातील म्हणजेच करंट अकाउंटमधील ठेवी. मित्रांनो, मागील काही वर्षामध्ये बँकामध्ये येणाऱ्या मुदत ठेवी, बचत खात्यातील ठेवी आणि करंट अकाउंटमधील म्हणजे चालू खात्यातील ठेवी यामध्ये कमतरता आलेली आहे. मागील 20 वर्षामध्ये आपण पाहू शकतो की जो बँकामध्ये डिपॉझिटचा दर आहे तो खूप कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा दिसून येतो आहे की बँकांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी या इतर बँकांकडून शॉर्ट टर्म कर्ज घ्यावं लागत आहे. इतर बँका असतील किंवा रिझर्व्ह बँकेकडून असेल आणि रिझर्व्ह बँकेचा पण रेपो रेट हा वाढलेला आहे, 6.5% झालेला आहे. त्यामुळे बँकांना देखील कर्ज घेणं हे महाग पडत आहे आणि त्यातून आपल्या ग्राहकांना कर्ज वाटप करणं याच्या क्षमतेवरती बँकांचा खूप मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. मित्रांनो, CASA नावाची एक संकल्पना बँकिंग क्षेत्रामध्ये असते. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, ज्याला कासा रेशो असं म्हणतात आणि या रेशोचा अर्थ असा आहे की करंट खाते आणि बचत खातं ज्याला सेव्हिंग अकाउंट म्हणतो, या दोन्हीमध्ये जी जमा राशी असते त्या जमा राशी मधील रकमेचा वापर करून बँका
बऱ्यापैकी कर्ज वितरित करत असतात. कारण मोठं नेटवर्क असतं, खूप मोठा पैसा त्यामध्ये जमा होत असतो आणि तो जर बचतीचा प्रकार त्यामध्ये येणारी रक्कम जर कमी झाली, तर कर्ज वितरणावरती बँकांचा परिणाम होत असतो आणि हेच संकट सध्या भारतीय बँकांच्या समोर आपणास दिसून येत आहे. यामुळे भारताची रिझर्व्ह बँक, ज्याला आपण आरबीआय असं म्हणतो, ती सुद्धा चिंतेमध्ये आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार, भारताचे केंद्र सरकार हे देखील चिंताक्रांत आहेत. निर्मला सीतारामन यांनी आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता नुकतंच बँकांना असं म्हटलेलं आहे की बँकांनी नवनवीन पोर्टफोलिओ शोधले पाहिजे, जेणेकरून बँकामधील डिपॉझिट हे वाढेल आणि त्याचा उपयोग बँकांना लोकांना कर्ज देण्यासाठी करता येईल. मित्रांनो, मागील 30 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधील महागाई दर हा 6 जवळजवळ 5% आसपास राहिलेला आहे आणि 6.6% आसपास राहिलेला आहे आणि या महागाई दरामध्ये आणि बँकेमधून लोकांना सेव्हिंग खात्यातील किंवा चालू खात्यातील रकमावरती मिळणारे जे व्याज आहे ते 3 ते 5% दरम्यान आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की मॅक्झिमम 5% जरी सेव्हिंग खात्यावरती किंवा चालू खात्यावरती व्याज मिळालं तरी सुद्धा 1 ते 1.5% फरक ग्राहकांना सोसावा लागतो आहे, तोटा. आणि महागाई 6.5% असेल तर 1.5% तोटा, म्हणजेच त्यांची संपत्ती ही मूळ ऍक्च्युअल किमतीपेक्षा 1.5% कमी. म्हणजे थोडक्यामध्ये 1,00,000 रुपये तुम्ही गुंतवले आणि त्यावरती 5 वर्षानंतर जर तुम्हाला रिटर्न मिळणार असतील तर ते रिटर्न मिळत आहेत 1,00,000, म्हणजे 5,000 मिळत आहेत, म्हणजे एकूण 1,05,000 होत आहेत. पण 5 वर्षानंतर महागाई झालेली असेल 1,06,000, म्हणजे एखादी वस्तू आज 1,00,000ला मिळते तर 5 वर्षानंतर ती 1,06,000ला मिळत असेल. म्हणजे उत्पन्न वाढले 5,000 आणि खर्च होत आहेत एक्स्ट्रा 6,000, म्हणजे 1,000 रुपये, म्हणजेच थोडक्यात आपण 1% 1,00,000ला अशा प्रमाणात हे गणित समजून घेऊ शकतो. यामुळे लोकांना बँकेमध्ये ठेवी ठेवणं तेवढंसं परवडत नसल्या कारणाने ठेवींचा ओघ बँकांमधला कमी झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी डिजिटल झालेली आहे कोरोनाच्या नंतर. कोरोनाच्या कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये डिजिटलीकरण खूप झाल्यामुळं लोकांना गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. लोकं घरी बसल्या बसल्या डीमॅट अकाउंट ओपन करून डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये लोकं गुंतवणूक करून त्यातून चांगल्या प्रमाणावरती नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंड, जे की आपण त्यामध्ये गुंतवणुकीचे 10 ते 12% रिटर्न लोकांना वेगवेगळ्या स्कीममध्ये मिळतं. त्यावरून लोक त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत आणि या सर्वांचा परिणाम बँकांमधील ठेवी कमी होण्यावरती झालेला आहे, तो दिसून येतो. त्याचबरोबर महत्त्वाचं आणि नेहमीच प्रचलित राहिलेले दोन आणखी गुंतवणुकीची जी साधनं आहेत त्यामध्ये आहे रिअल इस्टेट आणि सोन्यामधील गुंतवणूक. रिअल इस्टेट म्हणजेच जमीन जुमला प्रॉपर्टी जी खरेदी करतो आपण, त्यामध्ये गुंतवणूक करणं आणि त्यातून पैसा वाढवणं हा एक महत्त्वाचा पर्याय नेहमीच गुंतवणूकदार जनतेसमोर राहिलेला आहे आणि त्याचबरोबर सोन्यामध्ये देखील गुंतवणूक केल्याच्या नंतर त्यावरही चांगले रिटर्न्स मिळत आहेत. त्यामुळे या सर्व चारही गोष्टींचा एकत्रित परिणाम बँकांमधील ठेवी ठेवण्याकडे लोकांचा कल कमी होताना दिसत आहे आणि त्याचा एकूण परिणाम बँकांकडे जमा असणाऱ्या डिपॉझिटमध्ये कमतरता जाणवत असल्यामुळे लोकांना कर्जानं पैसे बँक वाटू शकत नाहीये. आज जरी इतकं मोठं संकट बँकांच्या समोर लगेच नसलं तरी येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न मोठा होऊ शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे बँका कदाचित आपल्याला लोन देण्यामध्ये असमर्थता व्यक्त करू शकतात. याचा खूप मोठा तोटा हा छोट्या बँक्स आणि त्यांचे ग्राहक यांना सहन करावा लागू शकतो आणि ज्या मोठ्या बँक आहेत त्यांची कॅपॅसिटी पण लोन उभारण्याची किंवा गुंतवणूक मिळवण्याची मोठी असते. त्यामुळं आरबीआयनं असं सांगितलेलं आहे की वेगवेगळे पोर्टफोलिओ आणून कस्टमरला आकर्षित करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे स्कीम लॉन्च करावेत आणि या सगळ्या गोष्टीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील नकारात्मक परिणाम मित्रांनो होऊ शकतो. कारण पूर्ण चक्र, अर्थव्यवस्थेचं एक चक्र असतं, त्यामध्ये जर कुठेही ब्रेकेज झाला तर ते पूर्ण चक्र थांबून जातं आणि मग अर्थव्यवस्थेची विकासाची गती ही कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच बँकामध्ये डिपॉझिट आलं नाही तर बँका कर्ज देऊ शकणार नाहीत. कर्ज जर मिळालं नाही तर लोक पर्सनल गोष्टी खरेदी करू शकणार नाहीत किंवा व्यवसाय वाढवू शकणार नाहीत आणि मग उत्पन्न कमी होईल. लोकांची क्षमता कमी झाल्यामुळे मागणी कमी होईल, पर्यायानं उत्पन्न कमी होईल, व्यवसायात पैसा नसल्यामुळे उत्पन्न कमी होईल. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरती, इंडस्ट्रीवरती होईल आणि याचा सगळ्यांचा परिणाम जीडीपी वरती, म्हणजे जी काही टोटल ग्रोथ असते भारताची त्यावरती होईल आणि अर्थचक्राचं सगळं गणित आणि संतुलन बिघडून जाईल.
त्यामुळं इतर ठेवी बँकामध्ये वाढाव्यात, त्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत असं RBIने देखील म्हटलेलं आहे. आणि यावरून आपल्या असं लक्षात येईल की एक पूर्ण चक्र चालण्यासाठी सगळ्या गोष्टी परफेक्टपणे जिथल्या तिथं होत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, कुठल्या बाबतीत तुम्हाला माहिती हवी आहे, याबद्दल नक्की कमेंट करून हक्कानं सांगा. काही चुकलं असेल ते देखील मेन्शन करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.